पुण्या 50-50 केसरी या मैदानामध्ये आणि सर्वांचा लाडका सचिन पुन्हा एकदा फायनलचा गुलाल घेतलाय. प्रत्येक मैदान आता जे जे मैदान होत आहेत त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतोय आणि शाहिदबाईंचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर केलंय असा नातेपुतेकरांचा सचिन. शाहिदबाई नमस्ते. नमस्ते. हे पुन्हा एक मोठं मैदान आणि आज फायनलचा गुलाल घेतला. खरं तर आज आपलं म्हणजे कसलंही नियोजन नसताना म्हणजे अचानकच आजचं नियोजन होतं. का तर आपण बघितलं असेल की गेल्या 2 मैदानात थोडं सचिनचं पळाच्या बाबतीत थोडंसं कुठंतरी प्रॉब्लेम होता, थोडा त्या नक्याचा प्रॉब्लेम होता. आणि त्या दिवशी मग मला वाटतं मागच्या 4-5 दिवसापूर्वी त्याच्या नक्या वगैरे आपण आत्ता पत्र्या वगैरे पहिल्यांदाच मारलेत त्याला. त्यामुळे थोडंसं आज रेस्टच द्यायची म्हणजे आपली नियोजन होतं. पण आप्पा म्हणा, जयेश पाटील म्हणा, यांचं आग्रह असतो. आज अचानक आपण नियोजन केलं आणि आज त्या नियोजनाला कुठंतरी सचिनने आपल्याला डाग लागू दिला नाही. आज सचिननं परत एकदा गुलालात राहून सिद्ध करून दाखवलं की कुठल्याही क्षणी कसल्याही क्षणी म्हणजे तो मालकासाठी आणि जो त्याचा चाहता वर्ग आहे त्याच्यासाठी तो पाळणार का तर पाळणारच. आता मला वाटतं 1-2 मैदानामध्ये गटालाच काहीतरी पराभव झालेला. काही जण म्हटलेली पण की बाबा सचिन गटालाच काहीतरी झालं, परंतु त्यानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की काही असू दे म्हणजे क्लास इज परमनंट असं म्हणावं लागेल. 100% खरं आहे की गेल्या मैदानात गटाला मार खाल्ला त्यांनी, परंतु मी आत्ताच तुम्हाला जसं बोललो की त्याच्या नक्याचा थोडासा प्रॉब्लेम होता आणि आमच्या ते लवकर लक्षात आलं नाही त्यामुळं थोडंसं त्याचा प्रॉब्लेम झाला होता. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की सचिन गटाला थोडासा 19-20 होऊ शकतो आणि मोरे सरकार नेहमी अनाउन्सिंग करताना आवर्जून करतात की ह्याला गटाला कुणीही मारायचं. म्हणजे मी एवढं मी सांगतो की एकदम असं काही नाही की आपला नंदी असा टॉप आणि खालच्या नंदी म्हणण्यात योग्य नाही, पण कुठल्याही नंदीने याला मारलं तर गटातच मारायचं आहे. आणि गट काढला का सेमीत आत्तापर्यंत तर रेकॉर्ड आहे की सेमीत तो असा पळून तर कुणाला मेलेला नाही. अजून एक सुंदर वाक्य पुकारलं गेलं की एखादा व्यक्ती असला, मनुष्य असला, त्याचं जर ऑपरेशन झालं, त्याला टाके 4-5 टाके पडले तरी तो पुन्हा त्याच जोशामध्ये उठत नाही. म्हणजे जर थोडीशी तकलीफ होते, परंतु सचिन ते सुद्धा म्हणजे एक म्हणजे ऑपरेशन झालेलं असं वाटत नाही म्हणजे, आणि त्याचं स्पीड अजून वाढले. तुमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की त्याचं 26 जानेवारीला ऑपरेशन झालं होतं आणि 1-2 टाक्याचं नव्हतं तर 34 टाक्याचं ऑपरेशन होतं. आणि 34 टाक्याचं असून 34 टाके नुसते एका ठिकाणी नव्हते तर असे 7 लेअर त्याचं कट केलेले होते. आणि त्या 7 लेअर कट करून ज्यावेळेस ऑपरेशन झालं त्याचं ज्या गोष्टी झाल्या, आज 34 टाके दिलेले होते त्याला. ते आमचे मार्गदर्शक म्हणा, आमचे म्हणजे एक आम्ही ज्यांना देव मानतो हे बल्ला सरांचा आशीर्वाद आणि सगळ्या तुमच्या चाहत्या वर्गांचा त्याचा आशीर्वाद म्हणा की एवढं मोठं ऑपरेशन असताना तो आजही ह्या परिस्थितीला त्या गतीपेक्षा वाढून गती आज पळतोय. ह्यात खरंच त्याच्यात कुठली तरी देवी शक्ती म्हणावं लागेल किंवा हे सोन्या म्हणा, आपला आदर्श आपण ज्याचा बकासूर म्हणा, ह्यांचा आदर्श घेऊन आपण आलेलो आहे. तर ह्यांचा कुठंतरी त्याला आशीर्वाद आहे. आणि मी आवर्जून सांगतो की सोन्याच्या सहवासात आता हे 8-15 दिवस राहिलेला आहे. तर आज सोन्याच्या मैदानाला आला आहे तर त्याला तरी वाटत असेल का बाबा आज आपण बिगर गुलालाचं जावं म्हणून. तर त्यांनी बी ती ठेवली आणि सोन्याचा आशीर्वाद त्याला आज प्राप्त झाला. खरंच मनापासून जयेश पाटलांचं कमिटीचं आज आभार आहे की चांगल्या पद्धतीने त्यांनी मैदान पार पाडलंय, अतिशय चांगलं नियोजन केलं आणि त्या मैदानात सचिननेही आपल्याला नाराज केलं. मला वाटतं काल तुमच्या बंधूंचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचं गिफ्ट आज सचिननं त्याच्या पळाच्या मार्फत गुलाल घेऊन दिलं. आज खऱ्या अर्थानं हा सगळा म्हणजे गुलालाचा आनंद जल्लोष म्हणू ते आमचे मोठे बंधू राज सिकंदरबाई मुलांनी यांचा काल वाढदिवस होता. आणि त्याला माहीत आहे ज्या वेळेस आनंदाचा क्षण असतो त्यावेळेस ते कधीच आपल्याला नाराज करत नाही. त्यांनी आज
आज आमच्या मोठ्या बंधुराजांना आज त्यांनी गुलालात राहून ते मोठं गिफ्ट दिलं आणि खरंच त्याच्याकडून ज्या नको त्या अपेक्षा आपण ठेवतो, परंतु तो जे एक छोटी अपेक्षा ठेवली तर ती मोठी अपेक्षा पूर्ण करतो, असं ते एक त्याचं वैशिष्ट्यच आहे. बरोबर. पाठीमागं जी एकनिष्ठ तुमची टीम आहे, कायम सचिन सोबत एकनिष्ठ असते आणि तेवढ्याच जिद्दीनं तेवढ्याच परिश्रम घेत असते आणि मेहनत घेत असते आणि एक चाहता वर्ग पण आहे. चाहता वर्ग म्हणावा तर वाढतच चाललाय सचिनचा. त्या टीमविषयी काय सांगाल? कारण टीम आहे तर सगळं काही पॉसिबल आहे. सगळं काय टीमवरतीच आहे. टीम आहे तर सगळं आहे. आणि खऱ्या अर्थानं ह्यांचं जे नियोजन आहे, आज आम्ही बी मैदानात जास्त नसतो. मला वाटतं आता आम्ही फायनल म्हणजे सेमी पास केल्यानंतर आज 30 किलोमीटर अंतरावर असून आम्हाला येता आलं नाही. आमच्या व्यवसायातून आमच्या थोड्याशा ह्याच्यातून थोडंसं ह्या गोष्टीकडे थोडंसं आमचं जाणं येणं कमी प्रमाणात असतं. परंतु आज सगळं जे काय नियोजन असतं ती आमची ही पूर्ण टीम चांगल्या पद्धतीनं म्हणजे आमची कधीच त्यांना अशी गरज भासू बी देत नाहीत आणि कुठलाही निर्णय घेताना ठाम घेतात आणि त्याला आमचं सहमत असतं. त्यामुळं ती कधी मागं पुढं बघत नाही. दादा काय आनंद आहे आज? आनंद म्हणजे काय, आज सीने सुट्टा काढला. हा. आणि शाहिद भाई, आज मला वाटते गुरु आणि शिष्यामध्ये लढत झाली सेमीला. खरं मैत्रीपूर्ण लढत झाली आज. खरी सेमी झाला, मैत्रीपूर्ण झाला आणि काय असेल ते असेल. आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे, गुरु शिष्याची जोड ही नेहमीच सीमित तर आहेच. म्हणजे कुठंही ज्या दिवशी एका मैदानात पळाय गेलेत त्या ठिकाणी गुरु शिष्यांची जोड 100% एका सेमीत येते आणि तिथं मैत्रीपूर्णच लढत होती. अभिजित भैयाचा सर्जा काय आणि आपला सचिन काय ह्याच्यात काहीच बदल नाही. आम्ही त्यांचा सर्जा आमचा आहे, आमचा सचिन त्यांचा आहे. त्यामुळे आम्ही कधीच यात भेदभाव मानला नाही आणि नेहमी आम्ही एका जीवाने एक भाऊभावाप्रमाणेच जेवढं रक्ताचं नातं नसलं तरी हे मैत्रीचं भावाचं नातं आमचं अतूट नातं आहे. त्यामुळं ह्या नात्यात आम्ही कधीच ह्या क्षेत्रातून येऊ देत. पाठीमागे दादा आहेत. दादा काय आनंद आहे? एक प्रश्न विचारतो शेवटचा. आनंद काय आहे, आता सेमी बघितला, दुकानात पाय थांबले नाहीत आणि सेमी बघताना पळत म्हणजे जसं उठलो खुर्चीवर अशी गाडीत बसून डायरेक्ट इथं पोहोचले. हे आनंद आहे आमचा. सचिननं आम्हाला मास्टर ब्लास्टर जी डिग्री मिळवून दिली ना, तेच आमच्यासाठी मोठी आहे. जे नेहमीच आपले बोलतात मोरे सरकार, ते ऐकल्यावर आम्हाला असं अंगावर मनाने सगळे शहर उभा राहतात. तेच आमच्यासाठी लय मोठा आनंद आहे. बरोबर. मित्रांनो, कष्ट आहे संपूर्ण टीमचा आणि या कष्टाच्या जोरावर आणि चाहत्यांच्या आशीर्वादामुळे सचिन एवढा पोहतोय. धन्यवाद शाहिद भाई. Thank you. आणि शुभेच्छा राहतील तुम्हाला फायनलच्या फेऱ्यासाठी. एक शेवटचा प्रश्न, जो हरण्या आणि सोन्या 50-50चा फेरा होणार त्याविषयी काय सांगा? आज अतिशय चांगला आणि अविस्मरणीय क्षण बघायला मिळणार आहे आपल्याला, म्हणून आतुरता आहे आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची. आपल्या फेऱ्यापेक्षा मला तो फेरा महत्त्वाचा आहे आणि मला त्या 100% त्याचा आनंद घ्यायचा आहे. तर आपण त्या ठिकाणी जाऊन त्याचा आनंद घेऊ. धन्यवाद.